संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. काँग्रेसकडून देखील मोर्चेबंदी सुरू आहे. शिवसेना ही जागा लढवणार की काँग्रेसला ही जागा सोडण्यात येणार? कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने 6 महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे. पण त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे. आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. काय प्रस्ताव कसा ठेवण्यात आलेला आहे का किंवा कोणत्या जागी बदल्यात किंवा नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी सुरुवातीला त्यांची मागणी आहे. तर त्यामुळे अंतिम अजून निर्णय झालेला नाही. 2 दिवसामध्ये त्याबाबतचा निर्णय होईल. नाही, शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून यापूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती. त्यानंतर इतरही अजून 2 ते 3 उमेदवार इच्छुक आहेत. त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदारी ही पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे. ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत. कोकण मतदारसंघात आता मनसेनं इच्छा व्यक्त केलेली आहे. उमेदवार जाहीर झालेले आहेत. बघा, ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काय आघाडी आहे, महायुती आहे, यांच्यात चिंधड्या होणार हे आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. काही मतमोजणीनंतर निकालानंतर पुन्हा काही एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत? अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे धंदा चालू केलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल. मनसेनं लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपला, पण आता मनसेने एक स्वतंत्र उमेदवार त्यांचा उभा केला पदवीधर मतदारसंघासाठी आणि कोकण पदवीधरसाठी आणि बीजेपी देखील उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. काय नेमकं असेल मनसे एकलाच्या रोजी भूमिका वाटते का? तर मनसेने केवळ उमेदवार लेखी स्वरूपात जाहीर केलेला आहे आणि त्या काय चित्र असेल एकंदरीत महाराष्ट्राचं देशाचं काय? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा खासदार म्हणून विनायक राऊत 1001% निवडून येतीलच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहेच. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 25+ ते 30 एवढ्या जागा इंडिया आघाडीचे येतील आणि संपूर्ण देशामध्ये बहुमत इंडिया आघाडी नक्कीच प्राप्त करेल. निवडणुकीनंतर शिंदेगडाची काय स्थिती असेल? अत्यंत दयनीय. ना घर का ना घटका असे होणार आहेत. फसवणूक देखील झालेली आहे. आरोपी देखील आता त्याच्यात काही राजकीय लोक आहेत. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करण्यात आला असं देखील समोर येते. काय नेमकी? रत्नागिरीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक करणारं टोळकं हे मागच्या काही वर्षापासून अनेक वेळेला लोकांना फसवून गेलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे रत्नागिरीकरांना फसवणारी टोळकी रत्नागिरीलाच का जन्माला येतात, ती इथेच का कार्यरत असतात? आणि जर कोणी राजकीय नेत्यांनी त्यांना समर्थन केलं असेल तर त्याऐवजी त्यांनी आपली चूक सुधारावी आणि ह्या टोळक्याला जेरबंद करावं आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करून रत्नागिरीकरांना द्यावी अशी माझी सूचना आहे. याच्यामध्ये राजकीय देखील व्यक्तीचा सहभाग आहे असं देखील म्हटलं जातं. काय नेमकी? अधिक अभ्यास करून बोलेन मी त्याच्यावर.